की बाबासाहेबांना विचारलं की तुम्ही नागपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन का करताय, तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध करायचा आहे का? आणि सुजात आंबेडकर हे किती शूद्र पातळीवर काम करतायत. वंचित बहुजन आघाडीने काढलेल्या मोर्चाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतली धास्ती. जय भीमवाल्यांना RSS वाले घाबरले. म्हणूनच अशा प्रकारे आंबेडकरांवर टीका करण्यात येत आहे. 24 ऑक्टोबरला जो मोर्चा काढण्यात आला, ज्याचं नेतृत्व सुजात आंबेडकरांनी केलं, आता हा मिलिंद एकबोटे थेट सुजात आंबेडकरांना टार्गेट करत खालच्या पातळीवर टीका केली. सुजात आंबेडकर शूद्र म्हणत मिलिंद एकबोटेने सुजातवर टीका केली. या मिलिंद एकबोटेला त्याची लायकी दाखवणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरमध्ये घेतलेली धम्मदीक्षाचे उदाहरण देत मिलिंद एकबोटेने सुजात आंबेडकरबद्दल तीव्र भाषेत टीका केली. याची लायकी नाही बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलण्याची. सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा नेला. या घटनेची चर्चा झाली, परंतु या ठिकाणी मला एक आठवण सांगायची आहे. वाना कुबेर नावाचे एक पत्रकार होते, लेखक होते. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक चरित्र लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी या घटनेचा उल्लेख केलेला आहे की बाबासाहेबांना विचारलं की तुम्ही नागपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन का करताय, तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध करायचा आहे का? बाबासाहेब म्हणाले होते, दुसऱ्याचं नाक कापून स्वतःला अपशकुन करून घेण्यात का मी मूर्ख नाहीये. नागपूरमध्ये नागवंशाच्या लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता, त्याची आठवण म्हणून मी नागपूरमधून धम्मचक्र प्रवर्तन करतोय. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार किती उच्च होते आणि सुजात आंबेडकर हे किती शूद्र पातळीवर काम करतायत हे या निमित्ताने आपल्या लक्षात येतं. जय श्रीराम, जय भीम.